नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HSVRP अर्थातच काय आणि त्याचा GR कोणता आहे आणि कोणत्या वाहनांना नंबर प्लेट आता बसवणे गरजेचं आहे याच व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, HSRP म्हणजे HSRP अर्थातच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर असा त्याचा अर्थ होतो. तर HSRPचा अर्थ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नंबर असा होतो. त्याचं परिपत्रक जे निघालेलं आहे, त्याचं जे GR निघाले काय म्हणलेलं आहे आपल्याला आता पाहणं गरजेचं आहे. तर 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP बसवण्याबाबत. तर HSRP म्हणजे त्याचा मराठीचा अर्थ होतो की उच्च सुरक्षा नंबर. उच्च सुरक्षा नंबर असा त्याचा मराठीचा अर्थ होतो ना. आणि ते बसवण्याबाबत आता एक परिपत्रक निघालेलं आहे, त्याचा GR निघालेला आहे. तर कोणकोणत्या वाहनांना बसावं लागते ते पहा. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम. केंद्रीय मोटार अधिनियम जे आहे 1919च्या नियम 50 नुसार भारतातील वाहनांना HSRP सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या GSR 1962 4 डिसेंबर 2018 व SO 6052 दिनांक 6 डिसेंबर 2018 यानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं मेन्शन होत आहे की सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर कधीपासून? तर दिनांक 1 एप्रिल 2019च्या पूर्वी जे वाहनं उत्पादित झाले होते त्या वाहनांना सर्व आता इथून पुढं HSRP रजिस्ट्रेशन नंबर बंधनकारक असणार आहे. आणि इथून पुढे जे नवीन उत्पादित गाड्या होणार आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी आता HSRP नंबर बसवण्याची तरतूद यामध्ये दिलेली आहे. तर वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड हे कशामुळे एवढं पाऊल उचललेलं आहे? तर तुम्ही पाहू शकता की वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे यामागचा उद्देश आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटवणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना HSRP बसवणे अत्यावश्यक असून माननीय सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिलेले आहेत. तर वाहनाच्या नंबरमध्ये आता बहुतांश शहरामध्ये छेडछाड होताना दिसत आहे, चोरीचे गाड्या जाताना दिसत आहे. अशा पद्धतीने नंबर प्लेट बदलून गाड्या वापरताना दिसत आहे. अशाही बनावटगिरी टाळण्यासाठी आणि हे गुन्हे कमी करण्यासाठी हे मोठं पाऊल सर्वोच्च न्यायालयाने उचललेलं आहे. आणि हे सर्वोच्च न्यायालयाने सदर निर्देशाची अंमलबजावणी करणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना HSRP बसवण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयाने खणकावलेली आहे. तर 1 एप्रिल 2019च्या पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना आता इथून पुढे HSRP बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता HSRP बसवण्यासाठी मित्रांनो काही नेमणूक झालेली आहे. त्याचं नावसुद्धा आपण पाहून घेऊ. आणि इथून पुढं सर्वांना आता HSRP बसवणं गरजेचं आहे, अन्यथा मोठा याला दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने HSRP बसवण्याकरिता विभागामार्फत निविदा RPF प्रक्रिया राबवून एकूण 3 संस्था यामध्ये एकूण 3 संस्था दिलेल्या आहेत आणि उत्पादकाची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालय 3 झोनमध्ये विभागणी करून प्रत्येक झोनसाठी खाली दिलेल्याप्रमाणे उत्पादक संस्थाची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये आता तुम्ही पाहू शकतो झोन इम्प्लिमेंटिंग एजन्सी नेम HSRP बुकिंग पोर्टल लिंक या पद्धतीने एक साईट लिंक दिलेली आहे. एका साईटला एजन्सीचं नाव दिले आणि झोन दिलेले आहे. हे 3 झोनमध्ये या संस्थेचं विभागणी झालेली आहे. 1 झोन, 2 झोन, 3 झोन. पहिल्या झोनमध्ये रोसमर्ता सेफ्टी सिस्टीम LTD आहे कंपनी आहे. दुसऱ्या झोनमध्ये रिअल मेझॉन इंडिया LTD आहे कंपनी आहे. तिसऱ्या झोनमध्ये FTI HSRP सोल्युशन PVT LTD ही कंपनी आहे आणि त्यांची HSRP बुकिंग करण्यासाठी या सर्व लिंक दिलेल्या आहेत. तर
तर आणखी तुम्हाला सविस्तर मित्रांनो माहिती हवी असेल तर तुम्ही आणखी गूगल ब्राउझर क्रोमवर माहिती मागवू शकता आणि सविस्तररित्या जाणू शकता. तर हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता. आता इथून पुढं 2019च्या पूर्वीच्या सर्व गाड्यांना आपल्याला नंबर प्लेट HSRP बसवणं गरजेचं आहे. कारण की वरच्यावर मित्रांनो जमाना मॉडिफाय होत आहे, जमाना अपडेट होत आहे आणि हेच वाहनाचा नंबर प्लेट व बनावटगिरी टाळण्यासाठी आणि राज्यातील गुन्हे कमी करण्यासाठी हे मोठं शासनानं पाऊल उचललेलं आहे. आय होप की तुम्हाला हा सर्व व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.